नमस्कार सर्व शेतकरी आणि गोपालकांचं आपल्या गिरप्रेमी आका चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे। आज आपल्या रुद्र डेअरी फार्मवरती ज्या गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत ते आपण एक एक करून दाखवणार आहोत। आपल्याकडे आज ज्या गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यामध्ये 5 गाई वेलेल्या आहेत आणि बाकीच्या ज्या गाई आहेत त्या गाभण आहेत। आपल्या डेअरी फार्मरचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याकडे ज्या गोमाता शेतकरी पशुपालक खरेदी करतात ते जी गाभण गाई नेतात त्यांच्यासाठी आपण सडमुखी आणि अंगपडीची पूर्ण खात्री देतो आणि जी वेलेली गाय असेल त्याची 2 टाइम 3 टाइम 4 टाइम म्हणलं तरी आपण मिल्किंग करून त्यांना दाखवतो व्हिडिओ कॉलद्वारे म्हणा किंवा डायरेक्ट प्रत्यक्षात समोर आलं तरी चालते। किंवा जर कुणी शेतकरी गोपालक लांबून खरेदीसाठी येणार असेल ज्या शेतकऱ्याला 2 टाइम 3 टाइम पिळून खरेदी करायची असेल काय त्या शेतकऱ्याने आल्यानंतर इथं आपल्याकडे राहायची खायची सर्व सोय आपण शेतकऱ्यांसाठी करतो। चला तर मग आपण ज्या आपल्या डेअरी फार्मवरती गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या एक एक करून दाखवू। ही आपल्या रुद्र डेअरी फार्मवरची 1 नंबरची गाय वेलेली आहे, कालच वेलेली आहे, 2 दिवस झाले वेलेली। खाली या गायला खोंड आहे एकदम प्युअरमध्ये आणि मोठ्या मापाची। ही गाय दुधाची कॅपॅसिटी एक 14-15 लिटर राहील, दुसऱ्याच वेतात जनलेली आहे, एकदम मोठ्या मापाची आहे। ही गायला आता 6-6 लिटर कुणी पण येऊन चेक पिळून घेऊन जायचं 2 टाइम 4 टाइम म्हणलं तरी चालते। 12 लिटर आता ऑलरेडी या गायला चालू आहे। या गायची जी किंमत आहे ते आपण कॉल केल्यानंतर आपण फोनवर देणार आहोत, कारण ही गाय जशी टॉपची आहे तशी या गायची किंमतही टॉपची आहे। ही आपल्या डेअरी फार्मरची 2 नंबरची गाय मोठ्या मापाची दुसऱ्या वेताला खाली झालेली आहे। या गायला आता 5-5.5 लिटर एक टायमाला दूध चालू आहे, म्हणजे 10 ते 11 लिटर 2 टायमाचं एक दिवसाचं दूध चालू आहे। या गायला खाली खोंड झालेलं आहे, हे जणून एक 8 दिवस झालेत। मोठ्या मापाची शेगायची आपण 70-75 हजार किंमत सांगतोय, फायनल 60,000 रुपयाला आपल्याला या गायचा व्यवहार करायचा आहे। हे आपल्या डेअरी फार्मवर 3 नंबरची गाय अजून वेळेला एक 8 दिवस वेळ बाकी दुसऱ्या वेताला जाण्याला। हे गाय दुधाची कॅपॅसिटी एक 11 ते 12 लिटर राहील, सडापारमेनंतर आपण पाहू शकता। गाय थोडी राठी क्रॉसमध्ये एकदम प्युअरमध्ये आणि मोठ्या मापाची गाय आहे। या गायची आपण 60,000 रुपये फायनल किंमत ठेवलेली आहे। 60,000 सांगून 55,000 रुपयाला आपल्याला या गायचं फायनल व्यवहार करायचं आहे। ही आपल्या डेअरी फार्मवरची 4 नंबरची गाय तिसऱ्या वेताला जाण्याला आहे। या गायची दुधाची कॅपॅसिटी एक 14 ते 15 लिटर राहील, एकदम मोठ्या मापाची गाय अजून जाण्याला 8 दिवस वेळ बाकी या गायला। या गायची आपण 70-75 हजार किंमत सांगतो, फायनल 65,000 रुपयाला आपल्याला या गायचा व्यवहार करायचं आहे। सडापारमेनंतर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। गायचे कान माथा एकदम शांत स्वभावाची गाय आहे। ही आपल्या फार्मवरची 5 नंबरची गाय दुसऱ्या वेताला जाण्याला एकदम प्युअरमध्ये। आजच गाडी उतरली, अजून गाया धुतल्या नाही किंवा अजून व्यवस्थित पाख्यावर नाहीत गाई, एकदम शांत स्वभावाची गाय आहे। या गायची आपण किंमत सांगताना 70-75 हजार सांगतोय, फायनल 55,000 रुपयाला आपल्याला या गायचा व्यवहार करायचा आहे। ही आपल्या फार्मवरची 6 नंबरची गाय दुसऱ्या वेताला जनलेली आहे। या गायला खाली खोंड आहे, काबरा गिरमध्ये आणि आता या गायला कोणी पण 2 टाइम 4 टाइम यायचं 9 लिटर काट्यावर दूध ठेवून पाहायचं आणि मगच खरेदी करायची। 9 लिटर पक्का दूध चालू आहे या गायला। या गायची आपण किंमत सांगता 60-65 हजार रुपये सांगतो, फायनल येस नव्हतं व्यवहार 51,000 रुपयाला आपल्याला या गायचा करायचा आहे। गायचा माथा काना साईज सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। ही आपल्या फार्मवरची 7 नंबरची गाय दुसऱ्या वेताला जाण्याला अजून एक 12 ते 15 दिवस वेळ बाकी जाण्याला। सडापारमेनंतर गायचं पाहू शकता, मीडियम गाय आहे। ह्या गायची आपण फायनली 51,000 रुपये किंमत ठेवलेली आहे, सांगायला 60-65-70 हजार रुपये सांगतोय, फायनली 51,000 रुपयाला आपल्याला या गायचा व्यवहार करायचा आहे। फार्मवरची 8 नंबरची गाय आहे। ही गाय जी आहे ती म्हणजे शेतकरी गोपालकांची आपल्याकडे रिक्वायरमेंट होती की 4-5 महिन्याची गाभण गाय आपल्याला पाहिजे, तर ही गाय दुसऱ्या वेताला गाभण आहे 5 महिन्याची। पहिल्या वेताला या गायीने 12 लिटर दूध दिलेलं आहे, आता हे दुसरं वेत आहे, काबरागीरमध्ये प्युअरमध्ये। या गायचं आपलं फायनल 35,000 रुपयाला आपल्याला या गायचा व्यवहार करायचा आहे। त्या डेअरी फार्मवरती आज 3 साईवाल उपलब्ध झालेले आहेत, त्यात एक वेलेली आहे, एक गाभण आहे, एक 10 ते 12 दिवस वेळ असलेली आणि एक खाली कारवड आहे। ही जी गाय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असलेली 9 नंबरची गाय ही वेलेली आहे। या गायला खाली कारवड आहे, हिला आता 11 लिटर दूध चालू आहे 2 टायमाचं, एकदम छान स्वभावाचे दूध काढायला। आता ताजी वेल्यामुळं वासरामुळं थोडंसं हे करते, पण दूध काढायला अजिबात कसल्याही प्रकारचा पाय हलवत नाही, एकदम शांत स्वभावाची गाय आहे। ह्या गायची आपण किंमत 80,000 रुपये सांगतोय,
फायनल 70,000 रुपयाला आपल्याला गाईचा व्यवहार करायचा आहे. ही आपल्या फार्मरची 10 नंबरची गाय साईवालमध्ये प्युअरमध्ये. ह्या गाईला 10 ते 12 दिवस वेळ आहे जाण्याला. एकदम शांत स्वभावाची आहे. गाईची दुधाची कॅपॅसिटी एक 14 लिटर राहील. एकदम मोठ्या मापाची आहे. आपण पाहू शकता एकदम प्युअरमध्ये. ह्या गाईची आपण 90-95,000 रुपये किंमत सांगतो. फायनल 81,000 रुपयाला आपल्याला या गाईचा व्यवहार करायचा आहे. ओके हट चल. 11 नंबरची साईवालमध्ये एकदम प्युअरमध्ये 2च आहेत दाताला. आता दात लावले त्या गाईने म्हणजे कारवडीने. एकदम मोठ्या मापाची आताच गाईच्या लेवलच्या मापाची एकदम मोठ्या मापाची. ही ब्रीडिंगवरची गाय. ह्या गाईच्या आईचं रेकॉर्ड एक 18 ते 20 लिटर. रेकॉर्ड म्हणण्यापेक्षा जर समोर पाहिजे असेल कोणाला याची आई तरी आपण दाखवू शकतो. आपल्या पुणे जिल्ह्यात आपण गाय ती दिलेली आहे. एकदम प्युअरमध्ये गाईचं कांबळ, माथा, कान, खांदा आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. ह्या कारवडीची आपण किंमत 50-55 सांगतो. फायनल नोच व्यवहार 41,000 रुपयाला आपल्याला ही कारवड द्यायची. आत्ताच गाईच्या साईजची एकदम. आपल्या फार्मवरती ज्या गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक करून दाखवल्या. ज्या कोणी शेतकऱ्यांना गाई खरेदी करायची असेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून गाई जर कोणाला पसंत असतील त्या शेतकऱ्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा की आम्हाला ह्या नंबरची गाय पसंत आहे. त्या गाईचं आपण मोबाईल म्हणजे फोनद्वारे आपण व्यवहार करू. त्यानंतर जर कोणाला यायला समोर जमणार नसेल त्या शेतकऱ्यांसाठी आपण होम डिलेवरी पण ठेवलेली आहे. जे शेतकऱ्यांना पोच करायचं भाडं असेल ते 15 रुपये किलोमीटर लागतं. पण आपण पोच केल्यानंतर त्यांनी आपण ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने सर्व गाय निघाल्यानंतर त्यांच्या घरी गेल्यानंतर पेमेंट दिलं तरी आपल्याला चालते. धन्यवाद. जय श्रीराम.